राग आता सुनी सुनी सारी काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे काकडे नाशी हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे। हाय गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग। तुमचं स्वागत आहे दिनेश म्हात्रे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आमचा गेट टुगेदरचा आहे। आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही केला होता। 7वीची मुलं 1ली ते 7वीपर्यंत एकत्र होतो। ती आता आम्ही जमणार आहोत एका ठिकाणी, दर्शना ठाकरे यांच्या हॉलवरती आम्ही जमणार आहोत रांजणोली नाका येथे। तर चला तुम्हाला दाखवतो मी काय आज इव्हेंट आहे, त्याच्यामध्ये काय काय होतं आहे। जनसंपर्क कार्यालय फोटो शूटिंग चालू आहे। अरे दोन दोन बोटा करता तुम्ही। अरे जेवल्या की नाही? तिला फोन आहे तिला काय शिवाजी भाऊ बघा, आपलं बंद कर काम आज पण। रवींद्र भाऊ कसा वाटतो? एकदम बेस्ट, एकदम मजेत वाटतो। आणि हे आमचे परम मित्र आहेत, काही पण बोला राग येत नाही, एकदम शांत। यांना शांत कोणी बोललं माहिती आहे का? BMC ने श्रीकांत भाई पेले टोपी बिपी घालून मस्त पैकी। अजय भाई आहे, करसन दादा आहे, करसन दादा पण आहे। हे बघा आमचे योग गुरु श्री परेश काथोड पाटील यांचा कालच एक कार्यक्रम झाला, खूप प्रतिसाद मिळाला त्यांना। मेघाबाई पण आलेली आहे, सुशीला आहे, रेखा आहे, श्रीकांत पण आहे, मुकेश पण आहे, सरस आहे। ही बघा ही आमची सरस आहे, द ग्रेट मेकअप आर्टिस्ट, अराउंड 25 countries traveling and learning। ये चला चला सुशीला चल, हात करा, हात असा हाय करा, ए हाय करा, ए देवाने हात दिले ना, हाय करा म्हात्रे, हाय करा, हाय करा, हाय ए बोल उर्मिला, हाय हाय करा बाय, हाय करा, हाय करा, हात करा, हात कर, हॅलो हाय, तू क्या ना थांबली, हाय ए चल परेश हाय कर, हाय कर, भांजे आ जाओ, संजू बाबा। आता आमची सरस पाटील पण पाठीमागून आहे बघा। स्नेह संमेलन रविवार 22/6 प्राथमिक विद्यामंदिर शाळा पिंपळा 95 7वी दर्शनताईचा ऑफिस आहे। नाश्ता वाटप चालू आहे, मुकेश पाटील आणि श्रीकांत म्हात्रे हे सर्वांना नाश्ता वाटप करत आहे। सुगंधाला झोप आलेली आहे, जाम मच्छी विकली होती, मच्छी येते का खपल्या काय? राहीन बस। आम्ही इथं नाश्ता करत आहोत सर्वजण, परेश भाऊ पण काही ना काय घेणार आहे। चिल बिचिल बघा, खूप आनंदात आणि उल्हासमय वातावरण आहे। सर्व 7वीची आमच्या शाळेची पोरं जमलेली आहेत। मनोगत व्यक्त करते आपले अनिता पाटील, अंकुश भाऊ आलेला आहे, एक नंबर।
नमस्कार नमस्कार. दर्शनाताई ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. तर सर्वांना टाळ्या वाजवा. मला तसं बोलण्यासारखं खूप काही आहे, पण आता सगळ्यांना थोडी थोडी चान्स द्यायला पाहिजे. आणि चंद्रकांत म्हात्रे सूत्रसंचालक आपण आलात. आता माईकची सेवा तुम्ही स्वीकारावी. तत्पूर्वी आपल्या ग्रुपचे चंदू गीतकार, गायक, चांगलं लेखन असे जेवणाची व्यवस्था केली आहे. स्वतः दर्शनाताई काम करत आहे आणि त्या बाजूला आहे सेलिब्रिटी सरस पण आहे. काय काय जेवण बनवले जर सांगाल का? मी अरे यो नाश्ता आहे, उपवासवाल्यांचा आहे. मग आमच्यासाठी तुमच्यासाठी बनवलेला आहे स्पेशल कोलबी बिर्याणी. आणि व्हॉट इज दिस? मटन. कशाच आहे ते? चिकन आहे का? चिकन मटन आहे. बापरे, आमची वाट लागली. भाजी आहे. ही अशी जेवणाची व्यवस्था आमची. बाबा अंकुश भाऊ एकदम शांत शांत. नंदू भाऊ काय बोलतो? व्यवस्थित ना? हे बघा डॉक्टर संदीप बोयर आणि बासरी विशारद. हे असा असतो, लेट आल्यावर पहिले जेव्हा त्यांना भेटतो. आता पुढच्या रविवारी त्यांचाच प्रोग्राम आहे, तिथं पण भेट होईल. आणि आमचे विनोद सर हे पण थोडे लेट आले, परंतु त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ठीक आहे, हां ते तर आहे म्हणून, नाहीतर आमचे समालोचक तेच असतात. हे बघा 4 बाया जमल्यावर चर्चा कशी असते. हे बघा 4 बाया जमल्यावर चर्चा असते, तशी काय 15 बाया जमल्या. आवाज येतो की नाही? हा मेघा बाबा मेघा सो. बघा आमची मेघाताई जेवण वाढताना सगळ्यांना श्रीकांत भाई आहे, शिवाजी आहे, भातसा आहे, रवींद्र पाटील आहे, अजय पाटील आहे, मुकेश आहे, अंकुश भाऊ आहे, विनोद नंदू भाऊ आहे आणि परेश आहे आणि यो स्वतः मी आहे. चला आता जेवूया. ठीक आहे, हे आमचं जेवणाचा मेनू आहे. अजून बिर्याणी बाकी आहे, लेडीज बाहेर बसलेले आहे. ताई बघ ही आमची वहिनी पण लागते. हां सांगता तुला सांग सांगता. हां हे बरोबर. जेव्हा काही टेन्शन नाही घे. सगळे आमच्या ताईचा जेवता मग हे झाला जेवण. हां तुला होलं का? तुला अजून काही पुढचं घे खालची मान कशी तुझं होतं जेवण? सासूबाई हो सासूबाई आमचे गीतकार संगीतकार चंदू दादा भोजनाचा आनंद घेत असताना आमच्या सोबत ताई. हा आता मी बोलतो तरी बोलते आशा, मला काय माहित नाही. आशा ताई उर्मिला ताई बघा. ए मामी हो मामी काही पाहिजे का? मामी काय पाहिजे का तुम्हाला? मामी कशी आजच्या मीटिंगचे अध्यक्ष डॉक्टर संदीप गोयल. सगळ्यांचं जेवण होऊन आता मीटिंग आता ठीक आहे. दिनेश गोयल जरा लेट आलेला आहे. सगळे हात वरती करा. म्हणजे त्यांचा आशीर्वाद घेऊन आता पुढे कंटिन्यू आहे. गुड मॉर्निंग मॅडम. अरे बस सगळ्यांना आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद आहे. मला फक्त सगळ्यांचे चेहरे एकदा बघून घेऊया.
म्हणूनच सांगते. त्यांना आधी सेटल होऊ द्या. ऐका सर्वप्रथम विनोदचा धन्यवाद, त्यांनी मला संधी दिली इथं 2 शब्द बोलण्याची. आणि तुमचा पण धन्यवाद की तुम्ही वेळेत वेळ काढून या आपल्या स्नेहसंमेलनाला हजर राहत. आणि खरोखर धावपळीच्या जीवनात अडचणी असतात, काम असतं, काही पण असतो, त्याच्यामधून वेळ काढून आपण एकत्र येऊन जो म्हणजे विरुद्धला किंवा आपण शेअर्स करतो आपल्याला गोष्टी, दुःख, आनंद, तर बरं वाटतं येऊन. मलाही काम होता कंपनीमध्ये, मी सरसला सांगितलं होता, तिने मला कॉल केला, मी मला शनिवारी सांगतो, कारण मी अकाउंटंट आहे, त्याच्याबद्दल आमचा ऑडिट चालूच असतो. मी त्यांना सांगितलं माझ्या रिलेटिव्हचं लग्न आहे साईबाबा मंदिरला, तर तुम्ही संडेला येऊ नका. आणि मी इथं हजर राहिलो, म्हणजे काम टाकून हजर राहिलो, का तर ती उत्सुकता होती. आपण कधी भेटतो नाही भेटत, आज भेटलो, बरा वाटला. आणि मी छोटासा म्हणजे ब्लॉगिंग पण करतो, माझी आवड आहे, मला म्हणजे आवड आहे की आपल्याला एक क्षण ते बंदिस्त करून, जे आपण उत्तर काळामध्ये म्हणजे म्हातारे सगळे होतीलच, तर आपण कसं आपले क्षण व्यक्त केले. आता तुम्ही मला सांगू शकता का की आपल्या पहिल्या स्नेह संमेलनात कोणी काय काय मजा केली, काय काय बोलले नाही, पण तुम्ही माझा चॅनल काढला तर तिथं तुम्ही बघू शकता. अरे यार मी ते पालण्यामध्ये बसलो होतो, कोण तनुजाला बोललो जास्त झेल करू नको का पळशी. तर तो एक म्हणजे क्षण बंदिस्त करण्याचं काम मी करतो. तर सगळ्यांनी पहिले माझ्या चॅनलला दिनेश म्हात्रे ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून आपले काही इव्हेंट्स असतील तुम्हाला बघायला भेटतील. आणि मी माझ्या बायकोसोबत कॉमेडी व्हिडिओ पण बनवतो, म्हणजे जे लोक आता बनवतात. तर मी 1999 श्रीकांत आम्ही म्हणजे नाटकात काम करायचो, तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर थोडीशी कला अंगामध्ये आहे, म्हणजे आपण जिवंत आहे हे लोकांना दिसला पाहिजे. म्हणूनच किती सगळ्यांनी सांगितले, डॉक्टर बोलला 19-20, तर माझी 19-20 नव्हती, 9-10 असेल शिकत असताना. तरी सुद्धा मी म्हणजे शिकलो, किंवा 7वी नंतर बाहेर गेलो, शिकलो, कठीण परिस्थितीने काम पण केला, शिक्षण चालू ठेवला. आणि आज इथं त्यांच्याकडनं आपल्या गुरुवारांचा याचा एक शाल बुके देऊन, तसेच जे काही गिफ्ट आहे ते गिफ्ट देऊन त्यांच्याकडनं हा सत्कार होतोय. तर खरोखर आपल्या भाग्याची गोष्ट आहे की या गुरुवारांचा सत्कार आज आपण 30 वर्षानंतर करतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या. खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे की 30 वर्षानंतर सुद्धा हे गुरुवर जे 1ली पासून 7वी पर्यंत, आणि मटन होतं, बिर्याणी होती, त्याला खरंच एकदम जबरदस्त मजा आली आणि जाम टाळू होता. आमची नाराजी अशी राहील की आमचा उपवास सकाळपासून मला 4 वाजता बोलवला जेवल्यावर. कार्यक्रम जास्त कसे वागले कळ्यांचे फुलाची, कधी वाढले हे दुरावे कळे नाजुरे बाग, आता सुनी सुनी सारी का कळे